सह्याद्री परिवर्तन पॅनलचे प्रमुख माननीय मनोज दादा व आदरणीय व्यासपीठ, खरं तर एवढ्या मोठ्या सभेसमोर मी पहिल्यांदाच बोलतोय, पण मनोज दादांना मागच्या 1 महिन्यापासून मी भेटतोय आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी आता त्यांच्याबरोबर इकडे आलोय। मी फक्त एकच कंपॅरिझन केलं की माझे आमदार आणि आजी आमदार इतका फरक, कारण मी कॉलेजपासून बाळासाहेब पाटील आम्ही बरोबर आहे, कॉलेजच्या इलेक्शनला असताना मी त्यांना पाडलं होतं, पण नंतर कारखान्याची मोठी ताकद आहे तिथं आम्ही विरोध केला तरी आमचं काही चालत नव्हतं। एक उदाहरण सांगतो, ज्यावेळी कृष्णा कारखान्याने साखर 2 रुपये जाहीर केली त्यावेळी बोर्ड मीटिंग मध्ये मी स्वतः मुद्दा मांडला। जे आपले आता उमेदवार आहेत भरत चव्हाण यांनी वार्षिक मीटिंगला मुद्दा दिला होता की साखर 2 रुपये करा, तर ती बोर्ड मीटिंग मध्ये ती चर्चा होते की कुठले कुठले प्रश्न उद्या आहेत, काय काय आहे, त्याच्यावर कुणी काय बोलायचं। त्या भरत चव्हाणांचे प्रश्न आले की अधिकाऱ्यांची भांबेरी उडायची, त्यांना काय उत्तर द्यायचं काय नाही हे कळायचं नाही। तर मी मीटिंग मध्ये सहज बोललो, 2007 ला मी संचालक झालो, 1 वर्ष 1.5 वर्ष बघितलं आणि त्यानंतर मी म्हणलं कृष्णा कारखाना जर 2 रुपयांनी साखर देत असेल तर आपण त्याला काय हरकत आहे, कारखाना सभासदांचा आहे सांगताय आणि साखर द्यायला काय हरकत आहे। नाही म्हणलं तुम्ही नवीन आहात, तुम्हाला कळणार नाही, कारखाना आता आपला अडचणीत आहे। आता अडचणीत कसा आहे नाही सगळ्यांना माहित आहे। आणि बाळासाहेब पाटलांच्या बद्दल मी एक गोष्ट सांगतो, भेटलं आणि काय प्रश्न सांगितला तो कधीच मार्गी लागत नाही, हा बघूया सांगतो बघतो, मग त्यांचं सल्लागार मंडळ आणि बघ बाकीचे अधिकारी असा निर्णय होतो। दुसरा प्रश्न मांडला होता मी, अजिंक्य तरावर कार्यालय काय बांधलेलं आहे तसंच कार्यालय आपल्या कारखान्यावर बांधा, सभासदांना नॉमिनल फीज मध्ये द्या। तर त्यानंतर ते आमचे चेअरमन 1 वर्षभर माझ्यावर बोललेच नाहीत, मीटिंग मध्ये आले तरी नजर लावायची नाही, बघायचं नाही, काय नाही। मग एकदा थांबून मी बोललो, म्हणलं काय अडचण आहे, माझ्यामुळे अडचण होत असेल तर मी बाजूला होतो म्हणलं, असं काय म्हणलं चेअरमन तुम्ही आहे मी इथं आहे तुम्ही आमचं ऐकत नाही। आमच्या गावात इरिगेशनचं इलेक्शन लागलं, त्या इलेक्शनला कारखान्याचा रिटायर अधिकाऱ्याला घ्यायला लावलं आणि परत त्यांचे पाहुणे मोठे शशिकांत पिसाळ बावधनचे, त्यांच्या मिसेस अध्यक्षा होत्या, मग ते त्यावेळेच्या चेअरमनच्या घरी जाऊन बसले आणि सांगितलं ह्यांना चेअरमन करा। तर ती व्यक्ती, आता आमचे तळवेडकर सगळे बसले तिथं, ती व्यक्ती अशी व्यक्ती आहे की आता आमचं 80% गाव विरोधात गेले, त्याचं कारण ते चेअरमन आहे। त्यांनी इतका हे केलेलं आहे की, आणि दुसरी गोष्ट त्यांनी काय केलं, मग असे आता जे कारखान्याचे हे होते त्यांनी सांगितलं गावात जमिनीचा दर वाढवून ठेवला या अधिकाऱ्यांनी। कारखान्यावर रिटायर होऊन ते 7-8 वर्ष राहतात आणि गावात प्रत्येकानं सगळ्यात जास्त कोणी जमीन घेतली असेल तर कारखान्यावर असणाऱ्या अधिकाऱ्यांना, आमच्यातल्या अधिकाऱ्यांनी तर प्रत्येक ठिकाणी कुठला एखादा गरीब माणूस शेजारचा घेत असेल तर त्याला न घेता 5-50 हजार दर वाढवून ती शेती बळकावली, असा आमचा हा कारभार। चेअरमनच्या बद्दल काय बोलायचं नव्हतं, त्यांचं काय आहे ते सगळ्यांना माहित आहे। त्यांचे आता स्टार प्रचारक म्हणून नाव आलं त्यांचे युवराज, त्यांचे कारनामे तर अफाट आहेत, त्यांच्या कारनाम्यावरूनच आता आपल्याला बरेच जे मगाशी सांगितलं कारखान्यातला स्टाफ वगैरे सगळे आपल्या बाजूने व्हायचं कारणच ते, आणि त्यांना ती बुद्धी सुचली आणि त्यांनी अर्ज मागे घेतला। त्यांचा अर्ज ठेवला असता तर आणखी मजा आली असती। त्याचबरोबर आता जे पॅनल पडलेलं आहे त्या पॅनलचा मेळ घालावा, मी ह्यात नवीन होतो तरी मी मनोज दादांना 2-3 वेळा जाऊन स्वतः भेटलो, त्या पॅनलचे उमेदवार त्यांना बरोबर घेतलं, मी सरळ भावनेने गेलो, मला काय माहित नव्हतं यांचं डाव कसा येतो, तो डाव कसा आहे। आज सकाळी मी मनोज दादांच्यावर फोन करून बोललो त्यावेळी कळलं, जे सांगितलं ना मगाशी त्या पॅकेजवरच हे चाललेलं आहे, त्या पॅकेजवरच हे चाललेलं आहे। तर असं तिसरं पॅनल पडलं किंवा काय पडलं म्हणून काय फरक पडत नाही, आपल्याला एकच माहित आहे आपला नेता खंबीर आहे आणि आपण सर्वांनी त्या नेत्याच्या पाठीमागे उभं राहूया। आम्ही एवढे 12 वर्ष संचालक राहून यांच्या बरोबर आलोय, त्याला कारणच एक आहे, यांची दूरदृष्टी आणि यांचा असा जो निश्चय आहे तो एकदम बुलंद आहे। आम्ही बाकी अगोदर बऱ्याच गोष्टी झाल्यात त्या काय बोलत नाही, वेळेचा अभाव आहे, पण मी एक सांगतो, माझं गाव आतापर्यंत त्यांना 60-65% जायचं, पण ह्यावेळी माझं गाव 80 ते 85% मनोजांच्या मागे आहे। आणि आपण सर्वांनी सुद्धा छत्री या चिन्हावर 21 चिन्ह आहेत त्याच्यावर शिक्का मारून भरघोस मतांना निवडून द्यावं अशी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।